शुद्ध माती तर शेती अभियान. मी निलेश वायभासे आपले SV ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. आज आपण श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी या गावात आहोत. ही जी आपण द्राक्षाची बाग पाहतोय, ह्या द्राक्षाच्या बागेसाठी गेल्या 3 ते 4 वर्षापासून SVचं तंत्रज्ञान वापरलं जातंय. शेतकरी दादा आपल्या सोबत आहेत. SV तंत्रज्ञानाचा नेमका फायदा शेतकऱ्यांना काय झालाय ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि आपण ज्या ठिकाणी आता आहोत त्या गावाचं नाव सांगता येईल? विराज विजय लगड, राहणार बाबुर्डी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. अच्छा, म्हणजे आज आपल्या सोबत एक प्रगतशील युवा शेतकरी आपल्या सोबत आहेत, जे गेल्या किती वर्षापासून आपण ह्या बाग पाहतोय? 4. गेल्या 4 वर्षापासून हे बागेचं पूर्ण नियोजन ते पाहत आहेत. तर मी अविनाश डुबल साहेबांना विचारू शकतो की डुबल साहेब, ह्या बागेसाठी आपण नेमकं कसा आणि काय काय वापर केला गेलेला आहे? बरं, नमस्कार शेतकरी बांधवांनो. विराजजी, आपल्या बागेला आता किती वर्षाची बाग आहे? आता ही 4थ्या वर्षाला, म्हणजे ग्राफ्टिंग पासून 4थ्या वर्षाला खाली होईल बाग. हा म्हणजे 4थं पीक हार्वेस्टिंगला आहे. आणि ह्या बागेसाठी आपण किती वर्षापासून SVची उत्पादने वापरताय? ग्राफ्टिंग पासून वापरतोय आपण सगळे SVचे उत्पन्न. बरं, म्हणजे पहिल्या वर्षापासून आतापर्यंत वापरतोय. तर हे उत्पादन वापरत असताना आपल्याला काय बदल जाणवले? माती सुपीक राहिली फुटरने. कॅन्टर वापरले आपण त्याच्यात, ते पण मुळीसाठी चांगले. त्याचबरोबर म्हणजे आपण सुरुवातीपासून थोडक्यात खरड छाटणीपासून, समजा मागचा बार तुटल्यापासून खरड छाटणीपासून तर ऑक्टोबर छाटणी असेल, त्याचबरोबर ऑक्टोबरचं पूर्ण नियोजन असेल, त्या SVच्या शेड्यूल प्रमाणे आपण सर्व करत आलेला आहात. हो, दुसरं SV व्यतिरिक्त दुसरं खाल्लं काय टाकलेलंच नाही आपण. बरं, आपल्याला सांगता येईल का आपण खरड छाटणीला कुठला, म्हणजे खरड एप्रिल छाटणीला आपण कुठला बेसल डोस भरला होता? फुटर, कॅन्टर, मिस्टर मायक्रो, अजूक हे मिस्टर ग्रीन. आणि तसाच बेसल डोस आपण ऑक्टोबर छाटणीलाही भरण्यात आलेला होता. बरं, एकंदरीत मला असं विचारायचंय तुम्हाला, आपण जो हा बेसल डोस भरतोय, बरोबर ना, जे फ्रुटर वापरतोय आपण, कॅन्टर वापरतोय आपण, मिस्टर ग्रीनचा वापर तुम्ही केले गेला, त्यासोबत आपलं जे मायक्रोन्यूट्रिएंट आलेले, जे भारतामधील प्रथम टेक्नॉलॉजी आपण त्याला म्हणतो, स्लो रिलीज फर्टिलायझर मायक्रोजी, ते आपण वापरलेले. याचे बदल काय जाणवत आहेत तुम्हाला? आता फुटर टाकल्यापासून मुळी आपली मातीची सुपीक झाली, आणि जी कॅन्टर वापरतोय मुळीला चांगला फरक पडतो. आपटेक करते मुळी चांगली लवकरात लवकर. म्हणजे जमीन भुसभुशीत व्हायला त्याचा आपल्याला चांगला फायदा झाला. जमिनीची ताकद वाढली असं म्हणायला हरकत नाही. चालेल. त्याच्यानंतर आपण कोणतं प्रोडक्ट वापरतोय बरं आपल्या बागेसाठी? साईज बिल्डर वापरलंय, शुगर बन वापरलंय, किटोन. बरं, हा किटोनचा विषय निघाला. किटोन वापरल्यानंतर तुम्हाला काय काय बदल जाणवतात बागेमध्ये? किटोनचा एक नंबर रिझल्ट आला आपल्या बागेला. बाग अशी लूज पडायला लागलेली. म्हणजे आपण मम्मीच बनवूयात त्याला, बरोबर? हो. अच्छा, हा. ओमसा ॲग्रो सर्व्हिसेसचे मालक आमचे गुरु भाऊसाहेब शेलार, मी ह्यांच्याकडे गेलो आणि बोललो की भाऊ, बाग लूज पडायला लागली, काय करायला लागेल? तर भाऊंनी मला नाळी साहेबांची संपर्क साधायला लावला. साहेबांनी सांगितलं की 1 लिटर किटोन आणि मिस्टर मायक्रो हे दोन्ही सोडा. 5 दिवसानंतर बाग असा कडक झालता. म्हणजे जे लूज पडायची समस्या होती ती अवघ्या आपल्या 4 ते 5 दिवसामध्येच पूर्णपणे संपलेली होती. फक्त 1 लिटर किटोनचा वापर केला गेलेला होता आणि त्यासोबत मिस्टर मायक्रोचा वापर केला गेलेला होता. त्यानंतर मम्मीची समस्या जागेवरती आपली थांबली. अप्रतिम रिझल्ट आलेत मला ह्या दोन्ही प्रोडक्टचे. अच्छा, आणि शुगर बनचा काय वाटतंय आपल्याला? शुगर बन संदर्भामध्ये काय सांगता येईल? चांगले, साईज साठी एक नंबर. म्हणजे साईज जी होती ती तुम्ही आता गेल्या 4 वर्षापासून याचा वापर शुगर बनचा साईज बिल्डर सगळ्याच प्रोडक्टचा करताय, पण साईज साठी शुगर बन अतिशय सुंदर असं काम करताना आपल्याला लक्षात येते. आणि साईज बिल्डरने लस्टर वाढले बागाचे, साईज पण फुगली, त्याच्यातलं ते आतलं ते बल्ब काय असतं ते शुगर म्हणूयात आपण त्याला, ते वाढले त्याच्यातनं. अच्छा, म्हणजे शुगरही वाढण्यास साईज बिल्डरचा तुम्हाला चांगला फायदा झाला. त्यासोबत म्हणतो किटोने आपण सोडलेलं होतं. अच्छा, तर एकंदरीत ही जी SV ॲग्रोची जी टेक्नॉलॉजी आहे, जी तुम्ही द्राक्ष बागेमध्ये गेल्या 4 वर्षापासून वापरताय, त्या बाबतीत तुम्ही समाधानी आहेत का? हो, नक्कीच. द्राक्षालाच नाही साहेब, सगळ्या 12 एकर क्षेत्राला आपण दुसरं कसलं पीक केलं तरी SV ॲग्रोच प्रेफर करतोय. म्हणजे तुमचं जे 12 एकर क्षेत्र आहे, म्हणजे त्यात कांदा असेल, डाळिंब असेल, द्राक्ष असेल, अजून कुठली पीक आहेत त्याच्यामध्ये? पेरू आहे, आहे, कलिंगड असतं आपल्याकडे.
त्या का असतो? सगळ्यांना बेसल डोस पासूनच आपल्या टेक्नॉलॉजीचा वापर तुम्ही करतोय आम्ही. करतायत. म्हणजेच SV ॲग्रो ही जी नॅनो टेक्नॉलॉजी आहे ते इतर शेतकऱ्यांनी वापरणं गरजेचं आहे का? 100% वापरलं पाहिजे. बरं का वापरलं पाहिजे बरं? एकदा वापरूनच पाहिलं पाहिजे, त्यांनाच रिझल्ट कळतील का वापरलं पाहिजे परत आपण. म्हणजे आपण सांगण्याची गरज पडणार नाही 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 नाही. नाही. म्हणजे एकंदरीत तुम्ही समाधानी आहात? लई अविनाश सरांचं तुमच्या बागेला रेग्युलरली मार्गदर्शन आहे सरांचं व्हिजिट आम्हाला. होतीच. त्यासोबत आपले ओमसाई ॲग्रोचे संचालक माननीय श्री अनिल भाऊजी शेलार यांचं पूर्णपणे मार्गदर्शन आपल्याला होतंय. हो हो चालेल. तुम्ही ह्या दोघांबद्दलही समाधानी आहात? खूप. चालेल. धन्यवाद. Depleted soils will not quench the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil.